नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल वीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मला वाटते काही महिन्यांपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती लेक्चर अपलोड झालेले नाहीत, कारण की काही दिवसांपासून आता सर्व काही बंद असल्यामुळे ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत आणि ऑनलाईन लेक्चर्समुळे खूप कमी वेळ मिळतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती लेक्चर अपलोड करण्यासाठी। सो समजून घ्या परिस्थितीला, मी जसा वेळ मिळेल, जसं मला टाइम मिळेल तसं मी लेक्चर ॲड करतच राहील। आता एक्झामच्या आधी जर जमलं तर मी 2-3 सेशन अपलोड करेलच, काही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे। सो जेवढं होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हीही प्रयत्न कराल विविध ठिकाणी। आता तुमचं जर काम, आता एक्झाम इतके जवळ आलेले आहे की रिव्हिजन करणं आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं हे आता आपलं काम असलं पाहिजे। जे एकदमच नवीन स्टुडंट आहेत त्यांनी मात्र आपलं प्रिपरेशन आहे तसं चालू ठेवावं। आज मित्रांनो, आपल्या इंडियन पॉलिटीचा अतिशय महत्त्वाचा घटक पाहायचा आहे। इंडियन पॉलिटीमध्ये आत्तापर्यंत आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, देन पार्ट 1 पार्ट 2 पाहिलेला आहे। पार्ट 1 इंडिया अँड इट्स टेरिटरी, देन पार्ट 2 सिटिझनशिप आपण पाहिलेला आहे। आता आपल्याला संविधानाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग म्हणजे पार्ट 3 मूलभूत अधिकार पाहायचा आहे। आता मूलभूत अधिकार या टॉपिकचं महत्त्व जर बघायला गेलं आपण, UPSCची एक्झाम असू द्या, MPSCची एक्झाम असू द्या, राज्यसेवा वगैरे, तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा विचार करता पॉलिटीमध्ये सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा घटक मूलभूत अधिकार आहे। मूलभूत अधिकार एक असा घटक आहे ज्याची माहिती फक्त आपण एक्झामची तयारी करतोय म्हणून आपल्याला असली पाहिजे असं नाही, तर एक भारतीय नागरिक म्हणून देखील आपल्याला माहीत असायला पाहिजेत की आपल्याला मूलभूत अधिकार कोणकोणते मिळालेले आहेत, काय आपले अधिकार आहेत, कसे आपण ते मिळवू शकतो, कसे त्यांना प्रोटेक्ट करू शकतो, याची माहिती देखील आपल्याला असायला हवी। तर मित्रांनो, आज आपल्याला मूलभूत अधिकार हा टॉपिक असा करायचा आहे की तुम्हाला एक्झाममध्ये कसाही जरी क्वेश्चन आला तर तुम्ही तो सॉल्व्ह कराल, कमीत कमी तुम्ही त्यांचे ऑप्शन्स तर नक्कीच वगळाल। ह्या पद्धतीने आपल्याला हा मूलभूत अधिकार टॉपिक करायचा आहे। मूलभूत अधिकार म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्या संबंधी केसेस काय आहेत, त्याच्या लेटेस्टमध्ये काय अमेंडमेंट घडलेले आहेत याची देखील आपल्याला माहिती तपासायची आहे। ओके, तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया आपले मूलभूत अधिकार हा टॉपिक। तर मूलभूत अधिकार जो आहे तो आपल्या संविधानामध्ये भाग 3 आर्टिकल 12 ते 35 या भागात दिलेला आहे। आर्टिकल 12 ते 35 भाग 3 संविधानाचा भाग पहिला होता इंडिया अँड इट्स टेरिटरी, सेकंड पार्ट होता सिटिझनशिप, 5 ते 11 आर्टिकल त्याच्यामध्ये होते, आणि आता पार्ट 3 आर्टिकल 12 ते 35 मूलभूत अधिकार। मूलभूत अधिकाराची जी संकल्पना आहे जी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकर्सने घेतलेली ती आहे अमेरिकेकडून घेतलेली। अमेरिकेच्या मूलभूत अधिकारावरती आपण म्हणतो ना, ती थिअरी किंवा ती संकल्पना आपण आदर्श म्हणून मूलभूत अधिकाराची कन्सेप्ट आपल्या संविधानामध्ये घेतलेली आहे। वापस एकदा सांगतो की आपण कोणत्याही दुसऱ्या संविधानाचा 100% कॉपी केलेलं नाही, आपण त्या संकल्पना घेतलेल्या आहेत की त्या देशामध्ये त्या बऱ्याच वर्षापासून सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आपली संस्कृती, आपल्या इतिहासाप्रमाणे काय केलेलं आहे, बदल केलेला आहे, हुबेहूब कॉपी केलेली नाही आहे। अमेरिकन मूलभूत अधिकार बघितले गेले तर हे आपण म्हणतो काहीशे अनरिडल स्वरूपाचे आहेत किंवा काहीशे आपण म्हणतो खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांवरती भर देतात आणि स्टेटच्या भूमिकेवरती कमीत कमी भर देतात, तसं आपल्याकडे नाही आहे। आपल्याकडे जास्तीत जास्त आपले मूलभूत अधिकार जे आहेत त्याच्यावरती बरेचसे लिमिटेशन्स आहेत, कारण की आपलं कल्चर पाहता, आपली हिस्ट्री पाहता, आपली सध्याची परिस्थिती पाहता, याच्यामध्ये बरेचसे बदल आहेत ॲज कम्पेअर टू USA। आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की पॉझिटिव्ह फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, निगेटिव्ह फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, की अमेरिकेच्या संविधानामध्ये आपल्याला जास्तीत जास्त काय दिसतात, निगेटिव्ह राईट्स दिसतात आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह राईट्स दिसतात। तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे नेमकं काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत। ओके, सुरुवातीला आपण पाहूयात अमेरिकेकडून कॉन्सेप्ट घेतलेले आर्टिकल 12 ते 35 मधले आपले मूलभूत अधिकार दिलेले आहेत। तो सगळ्यात पहिले आपल्याला आर्टिकल 12 पाहायचा आहे। आर्टिकल 12, आता मूलभूत अधिकाराची ही काय आहे, एक सुरुवात आहे। आता सुरुवात असणार तर ह्याला काय करणार आपण, मूलभूत अधिकार या भागामध्ये काय केलं असेल, डिफाईन केलेलं असेल, व्याख्या केलेली असेल। तर आर्टिकल 12 मध्ये दिलेली आहे डेफिनेशन ऑफ स्टेट, डेफिनेशन ऑफ स्टेट किंवा याला आपण म्हणतो राज्याची व्याख्या, राज्याची व्याख्या दिलेली आहे। राज्याची व्याख्या म्हणजे काय, आता राज्य म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं की राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात राज्य नाही तर पूर्ण देश। पॉलिटी किंवा पॉलिटिकल सायन्स आपण म्हणतो, राज्यशास्त्र आपण जे म्हणतो, राज्यशास्त्रामध्ये जी सर्वात प्रथम आलेली कन्सेप्ट आहे ती आहे राज्य। त्याच्यानंतर नेशन, कंट्री वगैरे जे वर्ड्स आहेत ते नंतर आलेले आहेत। नेशन स्टेट किंवा स्टेट वर्ड जो आहे तो आपण म्हणतो मूलभूत आहे। राज्य म्हणजे पूर्ण राज्य, त्याला आपण आजच्या भाषेमध्ये पूर्ण कंट्री, पूर्ण देश म्हणतो। तर भारतीय राज्य म्हणजे पूर्ण आपला ही इंडियन टेरिटरी, ज्याच्या तिथे आपलं सॉव्हरेनिटी आहे ते आपलं भारतीय राज्य झालं। त्याच्यामध्ये भारतीय राज्याची व्याख्या दिलेली आहे। तर
ते राज्याची व्याख्या देण्याचं कारण काय? कारण की पुढे आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकाराची जी काही लिस्ट आहे, या मूलभूत अधिकारांवरती कोण कोण प्रभाव टाकू शकतो. एक सिम्पली तुम्हाला एक्झाम्पल न सांगतो, आपल्याला मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत? आपल्याला मूलभूत अधिकार संविधानाने दिले आहेत, कारण की संविधानामध्ये याच्या बाबतीत लिहिलेलं आहे. मग आपल्या संविधानामध्ये जर मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तर मग आपल्या संविधानाचा प्रमुख कोण आहे? हु इज द हेड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. तर आपल्या संविधानाचा प्रमुख आहेत राष्ट्रपती. मग आपल्याला जर ही डेफिनेशन नसती तर आपल्या मूलभूत अधिकारावर कोण प्रभाव टाकू शकतो, कोण कोण राज्यामध्ये येतं, हे क्लिअर झालं नसतं. आज आपण बघतो आता कोरोनाची सिच्युएशन आहे, कोविड-19ची जी सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर जमावबंदीचे असे आदेश लागू करतो. आपापल्या जिल्ह्यांमध्ये विविध डिसिजन्स घेतले जातात. आता समजा जमावबंदीचा आदेश लागू आहे आणि अशा याच्यामध्ये 5-6 आपण घोडक्यामध्ये उभा आहोत आणि आपल्याला येऊन पोलीस अटक करतायत डायरेक्टली. तर भारतामध्ये कुठेही जाण्याचा, कुठेही वास्तव्य करण्याचा, कुठेही फिरण्याचा आपल्याला अधिकार आहे की नाही? मूलभूत अधिकार तो गेला की नाही? मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपण त्या पोलीस स्टेशनला, त्या पोलीस इन्स्पेक्टरला आपण म्हणलं की अरे बाबा, आमचा मूलभूत अधिकार आहे, आम्ही भारतात कुठेही फिरू शकतो आणि तो संविधानाने दिलेला आहे आणि संविधानाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. मग तुम्हाला राष्ट्रपती म्हणलेत का आमचा मूलभूत अधिकार काढून घ्या म्हणून? मग तो म्हणून नाही, आम्हाला तर कलेक्टरनं आदेश दिलेले आहेत. मग आपण काय म्हणू? नाही, चला सोडा, आम्हाला राष्ट्रपती म्हणले असेल तर आम्हाला तुम्ही पकडून ठेवू शकता, कारण की तेच आमच्या मूलभूत अधिकारावर प्रभाव टाकतात. परंतु राज्याची व्याख्या मग यासाठीच दिलेली आहे. राज्याची व्याख्या दिलेली आहे, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यामध्ये कोण येईल. तर राज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, ओके, स्थानिक सरकार आणि सार्वजनिक मंडळे, कॉर्पोरेशन्स आपण जे म्हणतो ना ते येतात. पब्लिक कॉर्पोरेशन्स, LIC वगैरे, ONGC, NTPC ह्या पब्लिक कंपन्या त्या याच्यामध्ये येणार. तर राज्याच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार, सार्वजनिक मंडळे इत्यादींचा समावेश असेल. आणि आपल्याला अटक करण्याची ऑर्डर कोणी दिली होती? स्थानिक सरकारमधून, लोकल बॉडीजमधल्या अधिकाऱ्यांना दिली होती. म्हणजे आपल्या मूलभूत अधिकारांवरती कोण कोण प्रभाव टाकू शकतो, कोण कोण त्यांना इम्प्लिमेंट करणार, कोण कोण त्याच्यावरती इफेक्ट करणार आहे, यासाठी काय केलेले आहे? डेफिनेशन ऑफ स्टेट, राज्याची व्याख्या क्लिअर करण्यासाठी. जसं की पुढे आपल्याला DPSP पण पाहायचं आहे, 36 ते 51. तर आर्टिकल 36 ते 51 DPSP आहे आणि DPSP हे कर्तव्य आहेत राज्यांची. आपण म्हणतो ना, राज्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की अरे बाबा, तुम्हाला जी नागरिकांसोबत पॉलिसी आखायची आहे ती या अकॉर्डिंग करायची आहे. मग जेव्हा जेव्हा राज्य वेगवेगळी स्कीम काढतो, कायदे बनवतो, ते त्याला आदर्श मानतो. पण राज्य म्हणजे कोण? तर आर्टिकल 36 मध्ये वापस एक सेम डेफिनेशन दिली आहे. राज्य म्हणजे, राज्य तुला पंचायत राजची स्थापना करायची, राज्य तुला सर्वांना, आपण म्हणतो प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, म्हणजे संपत्तीचं जे एका हाती एका ठिकाणी जमा होती तिला तुला डिस्ट्रीब्यूट व्यवस्थित करायचे, सर्वांना लिव्हलीहूड द्यायचे, सर्वांना रोजगार द्यायचा आहे, शिक्षणासाठी तरतूद करायची आहे, पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, आंतरराष्ट्रीय पॉलिसी अडॉप्ट करायची, DPSP मध्ये सांगितलेलं आहे. पण हे कोणाला फॉलो करायचं आहे? तर हे या सर्वांना फॉलो करायचे, राज्याला. कल्याणकारी राज्य स्थापन करायचे, मग फक्त केंद्र सरकारलाच करायचे का? लोकांच्या कल्याणासाठी काम DPSP मध्ये जे सांगितलेलं आहे ते राज्याला पण करायचे, जे स्थानिकला पण करायचे, जे पब्लिक कंपन्यांना पण करायचं आहे. म्हणजे क्लिअर करण्यासाठी की कोण कोण त्याच्यावरती प्रभाव टाकणार आहे, कोण कोण त्याची अंमलबजावणी करणार आहे, यासाठी डेफिनेशन दिली जाते. तर आर्टिकल 12 मध्ये डेफिनेशन ऑफ स्टेट, राज्याची व्याख्या दिलेली आहे. ओके, नाव आता आपण आर्टिकल 13 कडे वळूया. आर्टिकल 13 हे अतिशय महत्वाचं आर्टिकल आहे. आपण म्हणू शकतो की आतापर्यंत फ्रीडम पासून किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या इम्प्लिमेंटेशन पासून ते आतापर्यंत अतिशय कॉन्ट्रोवर्शियल ठरलेलं हे आर्टिकल आहे. याच्या संबंधित बऱ्याचशा महत्वाच्या केसेस होऊन गेलेल्या आहेत आणि बऱ्याचशा महत्वाच्या कन्सेप्टही दिलेल्या आहेत. सो त्या व्यवस्थित बघा, समजून घ्या. नसेल समजेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तिथे तुम्हाला आन्सर करेल. ठीक आहे. नाव आर्टिकल 13. आर्टिकल 13 मध्ये सांगितलेलं आहे कोणताही कायदा, एनी लॉ हा शब्द किंवा कोणताही कायदा, जर कोणताही कायदा आपल्या मूलभूत अधिकाराशी विसंगत असल्यास
त्याला डेरोगेटरी ठरेल असा किंवा मूलभूत अधिकारांची मेन कन्सेप्टलाच बाधा ठरेल असा जर एखादा कायदा असेल तर तो काय केला जाईल, शून्य घोषित केला जाईल, तो शून्य घोषित केला जाईल, तो नलिफाय घोषित केला जाईल किंवा तो अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक घोषित केला जाईल, असं आर्टिकल 13 मध्ये सांगितलेलं आहे. आर्टिकल 13 मध्ये त्याच्या संदर्भात क्वेश्चन आलेले एक स्टेटमेंट तुम्हाला विचारतो. जर स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की आर्टिकल 13 नुसार जर कोणताही कायदा मूलभूत अधिकाराशी विसंगत असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला नलिफाय घोषित करेल किंवा सुप्रीम कोर्ट त्याला शून्य घोषित करेल. तर आर्टिकल आता आपण ही जी स्टेटमेंट आली तर आपण 100% येस करतो, काही की आपल्याला माहित आहे 13 मध्ये तेच सांगितलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट शून्य घोषित करतो. परंतु आर्टिकल 13 मध्ये कुठेही सुप्रीम कोर्टाचा उल्लेख नाही. स्टेटमेंट मग काय ठरते, ती चूक ठरते. आर्टिकल 13 मध्ये फक्त एवढंच सांगितलेलं आहे की कोणताही कायदा जर मूलभूत अधिकाराशी विसंगत असेल तर तो नलिफाय शून्य घोषित केला, नल अँड वाईड शून्य घोषित केला जाईल. तर सुप्रीम कोर्टाचा यात उल्लेख नाही. हा, प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर शून्य कोण घोषित करणार आहे, आपल्या संविधानाची व्याख्या करण्याचा अधिकार फक्त सुप्रीम कोर्टला आहे, बाकी कोणीही संविधानाला डिफाईन करू शकत नाही. प्लस आपल्या मूलभूत अधिकाराचा गॅरंटर आणि प्रोटेक्टर म्हणजे तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार मिळणारच याची गॅरंटी देणारा आणि त्याचं संरक्षण करणारा देखील कोण आहे, सुप्रीम कोर्ट आहे. तर सुप्रीम कोर्ट शून्य घोषित करेल. तर सांगितलेलं काय आहे की एनी लॉ जर कोणताही कायदा मूलभूत अधिकाराशी विसंगत असेल तर तो शून्य घोषित केला जाईल. आता हा जो आर्टिकल आहे खूप कॉन्ट्रोवर्शियल ठरलं सिन्स कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीपासूनच हे थोडंसं आपण विसंगत ठरलेलं आहे. कारण की बघा, जेव्हा आपल्याला फ्रीडम मिळालं होतं सुरुवातीचे काही वर्ष अतिशय केओटिक होते. साहजिक तुम्हाला पण सिम्पली क्वेश्चन विचारला, इंटरव्ह्यूमध्ये विचारला गेला, कुठेही विचारला गेला तर आपण काय म्हणू की त्यावेळेस नागरिकांच्या मूलभूत अधिकाराला जास्त महत्त्व देण्यापेक्षा राज्य स्टेबल करणं, राष्ट्र बांधणी हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं किंवा विकासाला सुरुवात करणं महत्त्वाचं होतं. आणि अशा केओटिक परिस्थितीमध्ये आपण जर नागरिकांच्या मूलभूत अधिकाराला खूप जास्त महत्त्व देऊ लागलो, प्रोटेक्ट करू लागलो तर काय होऊ शकते की लोक फुटून बाहेर पडायचं म्हणतील, अँटी नॅशनल शक्ती वाढतील किंवा जे एकजुटीकरण आहे, जे इंटिग्रेशन आहे इंडियाचं ते कम्प्लीट होणार नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी केंद्र सरकारला करायच्या होत्या ज्यामुळे मूलभूत अधिकारावरती काय येणार होतं, गदा येणार होती किंवा मूलभूत अधिकारावरती निर्बंध येणार होते. मग अशा ह्याच्यातच आपण म्हणू शकतो की वाद सुरू झाले आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आणि राज्याच्या कार्यवाहीमध्ये. आणि त्याची सुरुवात सर्वात आधी 1951 मध्ये आपण बघतो शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. प्रश्न विचारले गेले ह्या प्रत्येक केसेसवरती एमपीएससी यूपीएससी दोन्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. तर कोणती केस आहे, काय निर्णय झाला होता हे आपल्याला माहित असलं पाहिजे. युनियन ऑफ इंडिया 1951. आता शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये काय झालं होतं तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट, आपलं जे केंद्र सरकार होतं, गव्हर्नमेंटची बाजू होती, गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं, व्यवस्थित ऐकून घ्या, कधीही विसरू नका. गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की आर्टिकल 368 हे आहे विशेष, हे काय आहे, विशेष आहे किंवा स्पेशल आहे. आणि जर आम्ही आर्टिकल 368 यूज करून मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट कमी करत असू किंवा त्याच्यावरती निर्बंध घालत असू तर ते एनी लॉ मध्ये येणार नाही. समजत नसेल तर थोडंसं रिवाइंड घेऊन वापस पाहत चला किंवा कमेंटमध्ये विचारा, मी तिथे सांगेल. गव्हर्नमेंटचं म्हणणं काय, आर्टिकल 368 हे विशेष आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, संविधानात लिहिलेलं नाहीये. संविधानामध्ये दिलेलं आहे की आर्टिकल 368 घटना दुरुस्तीसाठी आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी काय लागते, आपल्याला विशेष बहुमत लागतं, स्पेशल मेजॉरिटी, 2/3. ती विशेष मेजॉरिटी काय आहे याच्यावरती आपण खास लेक्चर घेणार आहोत पुढे, त्यात तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे. पण इथे फक्त समजून घ्या, इथे काय सांगितलं की आर्टिकल 368 हे विशेष आहे. असं कोण म्हटलं, सरकार म्हटलं. आर्टिकल 368 काय आहे, स्पेशल आहे. आणि जर स्पेशल आणि एनी लॉ मध्ये ते येणार नाही कारण की ते विशेष आहे. आणि एनी लॉ जर कोणताही कायदा जर मूलभूत अधिकाराशी विसंगत असेल तो शून्य आहे, पण विशेष कायदा शून्य नसणार आहे. विशेष कायदा हा शून्य होणार नाही कारण की तो एनी लॉ मध्ये येत नाही. याचा अर्थ काय झाला
की गव्हर्नमेंट 368 यूज करून आपले मूलभूत अधिकार कमी करू शकतं. सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती रिव्ह्यू देणार नाही, कारण की शून्य घोषित करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे. आणि आता गव्हर्नमेंट काय म्हणतोय त्या केसमध्ये शंकरी प्रसादच्या की 368 एनी लॉ मध्ये येत नाही, मग आम्ही 368 कुणाचेही मूलभूत अधिकार कमी करू शकतो, निर्बंध टाकू शकतो. सुप्रीम कोर्ट टू रिव्ह्यू देणार नाही. मग या केसमध्ये सुप्रीम कोर्टने निर्णय दिला, सुप्रीम कोर्टने दिलेला की यस आर्टिकल 368 काय आहे, स्पेशल आहे. म्हणजे याच्यामध्ये कमजोर कोण ठरलं, सुप्रीम कोर्ट ठरलं. अगेन मी तुम्हाला सांगितलेलं आहे केओटिक कंडिशन, काळ कोणता आहे. मग मूलभूत अधिकारांना जास्त महत्व द्यायचंय की राष्ट्रबांधणीवर सरकारच्या भूमिकेवर जास्त महत्व द्यायचं आहे. मे बी त्या कारणामुळे काय केलं असेल त्यावेळेस हा निर्णय दिला गेलेला असेल. महत्व कशाला दिले गेले, शासनाच्या भूमिकेला. आर्टिकल 368 नुसार आपले मूलभूत अधिकार आता काय होऊ शकत होते, आपले मूलभूत अधिकार आता कमी होऊ शकत होते किंवा त्याच्यावरती निर्बंध पडू शकत होते ना. पुढे शंकरी प्रसादची केस झाल्यानंतर 1967 मध्ये आणखी एक केस आली, गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967. ही केसही खूप महत्वाची ठरली भारतीय राजकीय इतिहासामध्ये. आता या केसमध्ये सुप्रीम कोर्ट, आता मी तुम्हाला आताशीच काय सांगितलं की संविधानाची व्याख्या करण्याचा अधिकार केवळ कुणाला आहे, सुप्रीम कोर्टला आहे. तो व्याख्या करूही शकतो आणि त्याच्यामध्ये बदलही करू शकतो. संविधानामध्ये नाही, स्वतःने जो अर्थ लावलेला आहे त्या अर्थामध्ये बदलही करू शकतो सुप्रीम कोर्ट, त्याला तो अधिकार आहे. मग सुप्रीम कोर्टनं व्याख्या इथे बदलली. सुप्रीम कोर्टनं सांगितलं की चलो ठीक आहे, आता न्यायाधीश बदलले असतील, बऱ्याच वर्षाचा कालखंड आहे, नवीन न्यायाधीश आलेले आहेत, तर अशा याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. मग त्यावेळेस काय केलं, गोलकनाथच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं की आर्टिकल 368 हे सुद्धा एनी लॉचाच भाग आहे, कोणत्याही कायद्याचाच भाग आहे. कुठे दिले म्हटले असं, संविधानामध्ये असं सांगितलं आहे का आर्टिकल 368 विशेष आहे, लिहिलं आहे का असं कुठे, नाही. जसे बाकीचे कायदे असतील, जसे स्टॅच्युटरी प्रोसिजर असेल तशीच 368 ची आहे, फक्त विशेष बहुमत त्याला लागतं. परंतु स्वतः आर्टिकल 368 विशेष आहे इतर कायद्यांपेक्षा, नाही. आर्टिकल 368 सुद्धा एनी लॉ मध्ये येतं. याचा अर्थ काय झाला की सरकार, याचा अर्थ झाला की सरकार तू 368 यूज कर किंवा साधारण बहुमतावाले कोणतेही कायदे कर, तू काही यूज कर, तू फक्त फंडामेंटल राईटला कमी करू शकणार नाही. आम्ही रिव्ह्यू देणार, आम्ही शून्य घोषित करणार. जर मला वाटलं की अरे सरकार तू 368 यूज करतोयस आणि मूलभूत अधिकार कमी करतोयस किंवा तू साधारण कायदा बनवतोयस किंवा मूलभूत अधिकार त्याच्यामुळे आपण त्याचं नुकसान होतंय मूलभूत अधिकारांचं, तर मी सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती रिव्ह्यू देणार. आधी मी सांगितलं होतं शंकरी प्रसादच्या केसमध्ये मी काय सांगितलं की चलो ठीक आहे स्पेशल आहे, आर्टिकल 368 स्पेशल आहे, चलो मी रिव्ह्यू देणार नाही. पण आता वेळ बदलली आहे, जजेस आले नवीन, त्याचा अर्थ सुद्धा काय केला त्यांनी बदलला. तर गोलकनाथ केस नंतर अशी आपण म्हणू शकतो की अशी प्रोसिजर झाली की शासनानं काही जरी यूज केलं तरी आपले मूलभूत अधिकार कमी होणार नाही, ते डेरोगेटरी ठरेल. असे काही चेंजेस झाले तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती रिव्ह्यू देईल. देन आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट पॉवरफुल झालं. सुप्रीम कोर्टची जी पॉवर होती व्याख्या करण्याची ती सुप्रीम कोर्टने यूज केली. तर गव्हर्नमेंटकडे कोणती पॉवर आहे, गव्हर्नमेंटकडे कोणती पॉवर आहे, तर गव्हर्नमेंटकडे स्वतः कायदे बनवण्याची, बरोबर की नाही, संविधानामध्ये बदल करण्याची ताकद आहे, घटना दुरुस्ती करण्याची. मग अशा याच्यामध्ये मग काय केलं, संसदेने 1971 मध्ये काय केली, 24वी घटना दुरुस्ती केली. 24वी घटना दुरुस्ती. तर या घटना दुरुस्तीनुसार घटनेमध्ये डायरेक्टली लिहिण्यात आलं. आर्टिकल 13 मध्ये बदल केला, आर्टिकल 368 मध्ये बदल केला. आर्टिकल 13 मध्ये बदल काय केला, लक्ष देऊ नये का, आर्टिकल 13 मध्ये बदल केला की एनी लॉच्या अंतर्गत 368 येत नाही. लेक्चर चालू असताना वही पेन घेऊन बसत चला आणि लिहित चला, कारण की बोलता बोलता इतके महत्त्वाचे पॉईंट्स निघून जातात, ते डबल रिपीट होत नसतील किंवा आपण म्हणतो तेवढा वेळ नसतो, त्यामुळे तुम्ही आपण लेक्चर पॉज करून नोट्स काढत चला. ह्या ज्या नोट्स आहेत बऱ्याचशा पुस्तकात तुम्हाला मिळणार नाहीत. सो वही पेन घेऊन बसत जा आणि नोट्स काढत चला. तर एनी लॉ मध्ये काय, आर्टिकल 13 मध्ये काय बदल केला की एनी लॉ मध्ये 368 येणार नाही, डायरेक्ट लिहून टाकलं.
म्हणजे 368ला स्पेशल दर्जा दिला. आणि स्वतः 368 मध्ये काय बदल केला, 368 मध्ये बदल केला की सुप्रीम कोर्ट 368 नुसार जे काही बदल केले जातील, घटनादुरुस्त्या केल्या जातील, कोण करणार, गव्हर्नमेंट करणार. तर गव्हर्नमेंट जे काही बदल करेल 368 नुसार सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती रिव्ह्यू देणार नाही. सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती रिव्ह्यू देणार नाही. डायरेक्टली संविधानामध्ये आता तसं लिहिलं गेलं. आपण म्हणू शकतो की या घटनादुरुस्तीनं सुप्रीम कोर्टाचे पंख छाटण्याचं काम केलं, सुप्रीम कोर्टाची पॉवर कर्व करण्याचं काम केलं, किंवा जे रिव्ह्यू देणं आहे, जे बेसिक फीचर आहे आपल्या सुप्रीम कोर्टाचं आपल्या रक्षणासाठी, त्याच्यावरती मर्यादा आणल्या गेल्या. पुढे मग आता आपण पुढे बघूयात नेमकं सुप्रीम कोर्टनं काय पॉवर यूज केली किंवा काय ताकद यूज केली किंवा काय आपण म्हणू शकतो सुप्रीम कोर्टनं कोणती प्रोव्हिजन यूज केली ना. आता पुढे आपण बघूयात की सुप्रीम कोर्टाने नेमकं कोणती युक्ती लढवली किंवा सुप्रीम कोर्टानं असा काय निर्णय दिला की आपले मूलभूत अधिकार आज संरक्षित आहेत. तर याच्यानंतर सन 1973 मध्ये केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, केरळ राज्य, ओके, 71ला अमेंडमेंट झाली आणि 1973ला ही केस आली. आता या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला. आपण म्हणू शकतो ना गेम चेंजर असा तो निर्णय होता. तर सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे, पार्लमेंट किंवा आपण म्हणतो राज्य हा शब्द यूज करू किंवा शासन आपण यूज करू, काही जरी असेल तरी लक्षात ठेवा की राज्य बरोबर आहे, ठीक आहे, तू काहीही बदल करू शकतो, काहीही चेंज बदल करू शकतो, ते अधिकार तुम्हाला दिलेला आहे संविधानानं. आर्टिकल 368 नुसार तू संविधानामध्ये काहीही बदल कर. राज्य म्हणजे आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते बदल करू शकता, तुम्ही काहीही बदल करू शकता. परंतु सुप्रीम कोर्टने सांगितलं की जेव्हा आपले संविधान लिहायला बसले होते, जे आपले कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स होते, ते जेव्हा आपले संविधान लिहायला बसले होते, त्यांच्या डोक्यामध्ये कोर आयडिया होती किंवा आपण म्हणू शकतो ना एक मेन बेस होता की आपलं संविधान नेमकं काय असेल, त्याचं मेन फलित, मेन ऑब्जेक्टिव्ह काय असेल. सो त्याला तुम्ही हात लावायचा नाही. तर सुप्रीम कोर्टाने काय म्हटले की तुम्ही काहीही बदल करू शकतात, परंतु जी मूलभूत संरचना आहे आपल्या संविधानाची, जी मूलभूत संरचना आहे किंवा याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत संरचनेला हात न लावता तू काहीही बदल करू शकतोस, परंतु मूलभूत संरचनेला हात न लावता. आणि मग मूलभूत संरचनेची काय केली, एक लिस्ट दिली. मूलभूत संरचना म्हणजे आपण म्हणू शकतो की एक 10 मजली इमारत आहे, तर जे त्याचा ग्राउंड फ्लोर आहे, जो त्याचा बेस आहे, तो काढल्यानंतर पूर्ण इमारत पडेल की नाही, खाली ढासळेल की नाही, सेम तसं आहे. आपल्या संविधानाच्या काही गोष्टी अतिशय बेसिक आहेत, एक कोर आहे, एक थेअरी आहे किंवा एक आयडिओलॉजी म्हणू शकतो आपल्या संविधानाची. जर ती बदलली तर संविधान राहणार नाही. मग त्या आयडिओलॉजी, त्या गोष्टी म्हणजे नेमकं काय, तो कोर पार्ट म्हणजे काय, याची काय केली सुप्रीम कोर्टनं लिस्ट दिली. आणि ती फक्त या केसमध्ये नाही दिली, याच्या पुढे बऱ्याचशा केस झाल्या, मिनरल मिल आली, LIC इंडियाची केस आली. या सगळ्या केसमध्ये त्यांनी काय केलं, काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या. जसं की भारत एक लोकशाही राज्य आहे, समाजवादी राज्य आहे, म्हणजे आता लोकशाहीमधून आपण जर बदल केला तर संविधान काय कामच राहील का, नाही. बेसिक आहे, वी आर डेमोक्रॅटिक कंट्री. तर लोकशाही आपण देश आहोत, देन आपल्या याच्यामध्ये आपण निरपेक्ष आहोत, देन सर्वांना मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. आणि सुप्रीम कोर्ट किंवा आपले जे न्यायमंडळ आहे ते काय करतो, रिव्ह्यू देतं, न्यायिक पुनर्विलोकन करतो, ज्युडिशियल रिव्ह्यू देतो, हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं. अशा बऱ्याच गोष्टींची काय केली, लिस्ट दिली. आणि त्याच्यामध्ये काय आलं, मूलभूत अधिकार पण आला आणि ज्युडिशियल रिव्ह्यू पण आला. म्हणजे ऑटोमॅटिकली सरकारनं जी 24वी घटनादुरुस्ती केली होती ती काय ठरली, असंविधानिक घोषित झाली होती. म्हणजे ती इम्प्लिमेंट झालीच नाही. म्हणजे तुम्ही 368 यूज करा, नाहीतर काही करा, मूलभूत अधिकार कमी होणार नाहीत. का नाहीत कमी होणार, कारण की तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि सुप्रीम कोर्ट प्रत्येक गोष्टीवरती काय करणार, रिव्ह्यू देणार, न्यायिक पुनर्विलोकन देणार. का, कारण की तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. म्हणजे 24वी घटनादुरुस्ती होती ती आता काय झाली, आपण म्हणतो ना असून म्हणजे तिचं वर्कच नाही, अक्रियाशील झाली, अक्रियाशील ठरली. सुप्रीम कोर्टने जसं ठरवलं तिला. आणि कोणत्या केसमध्ये,
तर केशवानंद भारती केसमध्ये. तर ही केस आपल्या पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये अतिशय महत्त्वाची ठरली. मग इथून पुढे LIC इंडियाची केस आली होती, त्याच्यामध्ये पण सुप्रीम कोर्टनं आपल्या ह्याच निर्णयाचा पुनरुच्चार केला की पार्लमेंट तू काहीही बदल करू शकतेस, तुला ताकद आहे, परंतु संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला हात न लावता. बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल होणार नाही. तर आज आपण बघू शकतो, आज सुद्धा कंडिशन अशी आहे की पार्लमेंट व्हॉटेवर लॉ बनवू शकतो, परंतु आपल्या मूलभूत अधिकारांवरती परिणाम होऊ शकणार नाही, कारण की आपलं मूलभूत अधिकार इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपल्या मूलभूत अधिकार संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतो. सो आर्टिकल 13. आर्टिकल 13 होप की सर्वांना समजलं असेल. काही जर समजत नसेल तर मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती विचारू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे ना. आता आपण पुढे जाऊ. आता आपल्याला आर्टिकल 12-13 बघून झालेला आहे. पुढचे आर्टिकल्स आता आपल्याला तपासायचे आहेत. आता ऍक्च्युअल आपले मूलभूत अधिकार सुरू होत आहेत. डेफिनेशन ऑफ स्टेट आपण पाहिली आहे. देन आपण आर्टिकल 13 बघितलेला आहे. एका याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे, एकाच्यामध्ये आपल्या प्रोटेक्शनसाठीची तरतूद दिलेली आहे मूलभूत अधिकारांच्या. नाव आता आपल्याला जे मूलभूत अधिकार बघायचे आहेत ते आपण ग्रुप वाईज बघणार आहोत. आर्टिकल 14 ते 18चा एक ग्रुप आहे. देन आर्टिकल 19 ते 22चा एक ग्रुप आहे. देन आर्टिकल 23 व 24चा एक ग्रुप आहे. देन आर्टिकल 25 ते 28चा एक ग्रुप आहे. देन आर्टिकल 29 व 30चा एक ग्रुप आहे. आर्टिकल 31 संविधानामध्ये नाही आणि उरलेले आर्टिकल 32, 33, 34 आणि 35 आहेत. ओके. सर्वात आधी जो ग्रुप आहे तो आहे आपण म्हणतो समानतेचे अधिकार. समानतेचे अधिकार. हे आहे स्वातंत्र्याचे अधिकार. स्वातंत्र्याचे अधिकार. हे आहे शोषणाविरुद्धचे अधिकार. शोषण विरुद्ध. हे आहेत रिलिजियस राईट किंवा धर्माचे स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य. हे आहेत मायनॉरिटी किंवा अल्पसंख्याकांचे शिक्षण व सांस्कृतिक अधिकार आपण म्हणू शकतो. आणि ह्या इतर संविधानिक प्रोव्हिजन किंवा तरतुदी आहेत. ठीक आहे ना. सगळ्यात पहिला ग्रुप आपल्याला बघायचा आहे आर्टिकल 14 ते 18. त्याच्यामध्ये आर्टिकल 14 मी सुरुवातीला उल्लेख केला होता की काही मूलभूत अधिकार पॉझिटिव्ह आणि काही मूलभूत अधिकार निगेटिव्ह आहेत. अमेरिकेमध्ये आपल्याला मोर निगेटिव्ह राईट्स दिसतात, फंडामेंटल राईट्स. इंडियामध्ये मोर पॉझिटिव्ह राईट्स दिसतात. परंतु हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे आहे हे आपण शासनाच्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे, ना की नागरिकांच्या. आता शासनाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह काय आहे, ज्याच्यामध्ये शासनाला इंटरफिअर करायला मिळतं, ज्याच्यामध्ये शासनाला मध्यस्थी करायला मिळते, ते शासनासाठी काय झालं, पॉझिटिव्ह. ज्याच्यामध्ये शासन इंटरफिअर करू शकतो. आणि शासनासाठी निगेटिव्ह गोष्ट काय, ज्याच्यामध्ये शासन इंटरफिअर करू शकणार नाही किंवा खूप कमी स्कोप आहे इंटरफिअर करण्याचा किंवा त्याच्यामध्ये तरतुदींमध्ये बदल करण्याचा. समजलं. अमेरिकेमध्ये मूलभूत अधिकार निगेटिव्ह स्वरूपाचे. त्याचा अर्थ काय की शासन जास्त मध्यस्थी किंवा जास्त इंटरफेअर करत नाही. नागरिकाला ते ऍब्सोल्यूट इन नेचरमध्ये मिळालेले आहे. जास्त आपण म्हणू शकतो ऍब्सोल्यूट फंडामेंटल राईट आहे. शासन जास्त मध्ये तिथे करणार नाही, इंटरफेअर करणार नाही. आणि भारताकडे पॉझिटिव्ह फंडामेंटल राईट्स. त्याचा अर्थ काय झाला की आपलं शासन आपल्या मूलभूत अधिकारामध्ये जास्तीत जास्त काय करू शकतो, इंटरफेअर करू शकतो. आता ते कशा प्रकारे पॉझिटिव्हिटी असतील हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला पुढे समजणारच आहे. आर्टिकल 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, इक्वलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण. ओके. आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर ही नेगेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. लक्ष देऊन व्यवस्थित समजून घ्या. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं का, कायद्यासमोर समान आहेत म्हणजे मी खून केला आणि भारताच्या राष्ट्रपतींकडून खून झाला, त्यांनी खून केला असेल, आमच्या दोघांनाही एकच सजा होईल. कायद्यासमोर सर्व समान आहेत. कायद्यासमोर काय आहेत, सर्व समान आहेत.
कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जात धर्मामुळे त्याला विशेष अरे बाबा तू ह्या कास्ट आहेस, तू ह्या रिलिजनचा आहे, तुला सजा माफ असं होणार नाही. कायद्यासमोर सर्व समान आहेत. राज्य त्याच्यामध्ये जास्त इंटरफेअर करू शकतो का? नाही, राज्याला स्कोपच नाही इथे. मग इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जर आपण बघितलं तर इथे मात्र आपण बघू शकतो की काही आपण म्हणतो ना की महिला असतील, काही विशिष्ट कम्युनिटीज असतील, आदिवासी कम्युनिटीज वगैरे असतात, लहान मुलं असतात, कायद्याद्वारा एखाद्या कम्युनिटीला, एखाद्या वर्गाला काय केलं जातं, जास्त प्रोटेक्शन दिलं जातं. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त प्रोटेक्शन दिलं जाऊ शकतो, बालकांना दिलं जाऊ शकतं. म्हणजे शासनाला इथे आपण म्हणतो ना खेळायला चान्स आहे की नाही, याच्या प्रोव्हिजन सोबत चेंजेस करायला चान्सेस आहेत. म्हणजे शासन याच्यामध्ये काय करू शकतो, तरतुदींमध्ये बदल करू शकतो, सिच्युएशन प्रमाणे त्याचा यूज करू शकतो. म्हणजे ही जी कन्सेप्ट झाली काय झाली, पॉझिटिव्ह झाली. आर्टिकल 14 की कायद्यासमोर सर्वजण समान असतील आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण असेल. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीच्या आधारावरती भेदभाव नसेल. परंतु आता याच्यामध्ये जर आपण एक्सेप्शन बघितलं, आर्टिकल 14 मध्ये जर आपण अपवाद बघितला तर कोण कोण येतं याच्यामध्ये? याच्यामध्ये येतात राष्ट्रपती, देन राज्यपाल, देन जे खरे वृत्त संसदे बाबतीत किंवा राज्य विधिमंडळा बाबतीत संसद किंवा राज्य विधिमंडळ जे खरे वृत्त देणारी व्यक्ती आहे किंवा पब्लिकेशन न्यूजपेपर आहे ते याच्यामध्ये येतं. जे राजदूत आहेत, फॉरेन डिप्लोमॅट्स ते याच्यामध्ये येतात. आणि फॉरेन सोव्हरियन्स किंवा आपण त्याला म्हणतो परराष्ट्र प्रमुख इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे या लोकांना काय प्राप्त, याच्यापासून आपण इम्युनिटी प्राप्त आहे. फॉर एक्झाम्पल आता राष्ट्रपतींचं एक्झाम घेतलं, असं नाही की राष्ट्रपती कायद्यासमोर समान नाहीत, पण समजा राष्ट्रपतीकडून काय गुन्हा झाला तर सगळ्यात पहिले आधी काय करतील, त्यांना नोटीस पाठवतील. मग आपण म्हणतो लोकसभेमध्ये, लोकसभा असेल इन केस ऑफ लोकसभा 100 सदस्य अर्ज मांडतील आणि राज्यसभा असेल तर 50, दोन्हीपैकी एक ठिकाणी राज्य म्हणजे अर्ज मांडला जाईल किंवा ही रिझोल्युशन मांडलं जाईल यांच्या इम्पिचमेंटचं. जर त्या गृहाध्यक्षानं ते ऍक्सेप्ट केलं तर ॲब्सोल्यूट स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमतानं, आर्टिकल 61 नुसार विशेष बहुमतानं ते पास करावं लागेल लोकसभा आणि राज्यसभामध्ये. आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जाईल. आणि राष्ट्रपतींना पदावरून दूर केल्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांना कोर्टात बोलवलं जाईल. पण जेव्हा राष्ट्रपती कोर्टामध्ये येतील त्यांना तीच सजा होईल जी इतर व्यक्तींना होत असते. म्हणजे शेवटी कायदेसमोर सगळे समान झाले की नाही, त्याच्यामध्ये जास्त स्कोप नाहीये. यांना इम्युनिटी प्राप्त काय आहेत, कारण की ते पदावरती आहेत. ओके, पदावरून काढल्यानंतर त्यांना ही तीच प्रोसेस, तीच प्रक्रिया लागू होईल जी इतरांना होते. ठीक आहे. तर आर्टिकल 14 मधली ही जी दुसरी कन्सेप्ट आहे, प्रोटेक्शन, इक्वल प्रोटेक्शन आपण ज्याला म्हणू शकतो. आता याच्यामध्ये लिंग वगैरे शब्द वापरलेले आहेत, पण तरी पण आपण बघतो की महिलांना पुरुषांपेक्षा जास्त संरक्षण दिलेलं असेल किंवा बालकांना दिलेलं असेल बऱ्याचशा कायद्यांमध्ये. तर हे सोशल हेल्थ टिकून राहण्यासाठी, सामाजिक आरोग्य बिघडू नये, सामाजिक वातावरण खराब होऊ नये यासाठी काही कम्युनिटीज असतील, स्त्रिया असतील, बालके असतील, यांना काय केलं जातं, विशेष प्रोटेक्शन दिलं जातं. ओके, तर ह्याच्यामध्ये राज्याला आपण म्हणतो ना स्कोप आहे प्ले करण्यासाठी ना. पुढे आर्टिकल 14 नंतर आर्टिकल 15 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभावाची समाप्ती करणे. भेदभावाची समाप्ती याच्यामध्ये ही सेम की केवळ वंश, धर्म, जात, लिंग इत्यादींच्या आधारांवरती भेदभाव केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे. आता आपले जे मूलभूत अधिकार आहेत काही फक्त भारतीयांना प्राप्त आहेत, काही सर्वच आपल्या भारतीयांना प्राप्त आहेत, परंतु त्यातले काही मूलभूत अधिकार फॉरेनर्स किंवा एलियन्स म्हणतो आपण, जे परराष्ट्र नागरिक आहेत त्यांना सुद्धा काही मूलभूत अधिकार मिळतात. जसं की आर्टिकल 14 हे इंडियन प्लस फॉरेनर्स दोघांनाही मिळतो, पण आर्टिकल 15 हा फक्त भारतीयांसाठी. आणि भारतीयांमध्ये केवळ या कारणावरून काय होणार नाही, भेदभाव केला जाणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग इत्यादीच्या आधारावरती आपल्याला काय करायचं नाही, भेदभाव करायचा नाही. म्हणजे बाकी कारणावरून भेदभाव होऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण बघतो ज्या आपल्या शैक्षणिक संस्था असतील,
किंवा बरेचसे शासकीय आपण म्हणू शकतो बरेच ट्रान्सपोर्टेशनचे सर्व्हिस असतील, बरेचसे प्लेसेस असतील, तिथे आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये डिस्क्रिमिनेशन दिसतं. परंतु ते डिस्क्रिमिनेशन नेमकं कसं आहे, का दिलेलं आहे, ते सुद्धा आपण बघूयात. आता शैक्षणिक संस्थांमध्ये रिझर्वेशन दिलं जातं, आरक्षण दिलं जातं. बरेचसे रिझर्वेशनच्या प्रोमध्ये असतात, बरेच रिझर्वेशनच्या अगेन्स्टमध्ये असतात. आणि असे जे क्वेश्चन्स आहेत ज्याचे 100% आन्सर आणखीपर्यंत मिळाले नाहीत, असे तुम्हाला न्यूजपेपर इंटरव्ह्यूमध्ये वारंवार विचारले जातात. सो आता याच्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आपण बघतो जातीनुसार जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण म्हणतो त्यासाठी विशेष प्रोव्हिजन केलेले आहेत. मग तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल की अरे इथे तर जात दिलेला आहे, जातीनुसार भेदभाव नाही करायचा, मग कसं काय केलं जातं. किंवा लोकल ट्रेन्स किंवा अदर आपण याच्यामध्ये म्हणतो महिलांसाठी स्पेशल कंपार्टमेंट आहे, जे दिव्यांग असतील त्यांसाठी विशेष प्रोव्हिजन असते, बालकांसाठी कुठेतरी विशेष प्रोव्हिजन असते विविध ठिकाणी. मग तो एक प्रकारचा भेदभाव झाला की नाही. मग हा भेदभाव लिंगांच्या ह्याच्यावर पण होत आहे, स्त्री पुरुषांमध्ये. तर याचं कारण काय आहे, तर याचं कारण म्हणजे भारत एक समाजवादी लोकशाही आहे, डेव्हलपमेंटकडे जाणारी, लोकांचं कल्याण करायचं आहे, सार्वजनिक आरोग्यांची मेंटेन करायचं आहे, बिघडून द्यायचं नाहीये. तर बऱ्याच ठिकाणी सामाजिक आरोग्य म्हणजे काय झालं की शांतता जी आहे, अचानक दंगे फसाद सुरू झाली, अन्याय अत्याचार सुरू झाले, याला आपण चांगलं वातावरण म्हणू का, योग्य सामाजिक वातावरण म्हणू का, नाही सर सामाजिक आरोग्य बिघडणं म्हणू त्याला आपण. तर सामाजिक आरोग्याची व्यवस्थित आपण म्हणू शकतो ना मेंटेन करण्यासाठी या गोष्टी किंवा भेदभाव आपल्याला करावा लागतो. राहिला विषय रिझर्वेशनचा. आता बऱ्याचशा लोकांचं म्हणणं की जे रिझर्वेशन आहे, बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला वाटतं की जे रिझर्वेशन आहे त्यांचं म्हणणं आहे की रिझर्वेशन जे आहे ते जातीवरती नको, ते इकॉनॉमिकल बेसिसवरती द्यावं. आता ही गोष्ट सामान्य सर्वांना कळते, कॉमन सेन्स आहे, सर्वांना कळते की इकॉनॉमिकल बेसिसवरती असायला पाहिजे. परंतु भारताची कंडिशन काय आहे, भारताच्या कंडिशनमध्ये जर आपण बघायला गेलं, भारताच्या परिस्थितीमध्ये जे मागासलेपणा आहे किंवा जी बॅकवर्डनेस आहे ती केवळ आर्थिक ह्याच्यावरती नाहीये, आर्थिक बाबींवरती किंवा त्याच्यावरती डिपेंड नाहीये. तर भारतामध्ये जी कंडिशन आहे मागासलेपणाची ती सामाजिक आहे, ती राजकीय आहे, ती आर्थिक आहे, ती शैक्षणिक आहे, असं आहे. व्यवस्थित समजून घ्या या गोष्टी. तुम्हाला कोणीही व्यवस्थित आपण म्हणू का कोण कशा प्रकारे सांग, काही प्रत्येकाची काय असते आपापली आयडिओलॉजी असते. तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही आपण म्हणतो इतरांचे विचार, मग ते मी असो कुणी असो, ॲक्सेप्ट केले पाहिजे. परंतु ॲज अ फ्युचर आपण म्हणतो ना, ॲज अ फ्युचर ऑफिसर किंवा आपण म्हणू शकतो गॅझेटेड ऑफिसर किंवा जे काय तुमचे पदाचे स्वप्न तुम्हाला असतील आणि आता सध्या तुम्ही ॲस्पायरंट आहात, तर ॲस्पायरंट टू ऑफिसर जर तुम्हाला व्यवस्थितरित्या जायचं आहे आणि पुढेही तुम्हाला सिस्टममध्ये एकदम ऑप्टिमिस्टिकली काम करायचं आहे, कोणताही पक्ष न घेता, तर आत्तापासूनच आपले विचार ऑप्टिमिस्टिक असले पाहिजे. ओके. जर तुम्हाला योग्यरित्या सर्व नागरिकांना ना त्यांची जात धर्म बघता जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. सो तर भारताची ही अशी कंडिशन आहे. सिंपल एक एक्झाम्पल पण देतो तुम्हाला. आता समजा हे एक गाव आहे, या गावामध्ये A, B, C, D या कम्युनिटीज राहतात. तर ही जी A कम्युनिटी आहे, गावामध्ये जर आपण बघायला गेलं जे मोठे मोठे राजकीय पद आहेत, राजकीय पद सरपंच उपसरपंच बाकी जे असेल, तर त्याच्यामध्ये ही सर्वात अग्रेसर आहे. बीचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे, याचं नगण्य आहे, यांचंही काही प्रमाणात आहे. हे झालं पॉलिटिकलच्या बाबतीत, राजकीयच्या बाबतीत. जर गावामध्ये जर तुम्ही बघायला गेले की बऱ्याचशा जे सरकारी नोकऱ्या वगैरे असतील, तिथे जॉब वगैरे करणारे असतील, त्याच्यामध्ये ही पार्टिसिपेशन A, B यांचं जास्त आहे आणि यांचं काही प्रमाणामध्ये. पुढे गावातल्या ज्या शाळांमध्ये जे मुलं जातात ते या कम्युनिटीमधून जास्त जातात, या कम्युनिटीमधून जास्त जातात, या कम्युनिटीमधून जास्त जातात, इथे फार कमी जातात. गावामध्ये जे इकॉनॉमिक सोर्सेस आहेत किंवा जे आपण म्हणतो ते दुकानं असतील, बाकी इकॉनॉमिकल जे ॲक्टिव्हिटी चालतात, त्याच्यामध्ये या कम्युनिटीचा या कम्युनिटीचा या कम्युनिटीचा आणि या कम्युनिटीचा अत्यंत कमी पार्टिसिपेशन. रिअल पिक्चर आहे जे आहे त्या. तर अशा ह्याच्यामध्ये मग काय झालं, आणि हे जे डिव्हिजन केलेलं आहे A, B, C, D हे इकॉनॉमिक कंडिशनवरती नाही केलं, हे हजारो वर्षापासून कशावरती केलेलं आहे, कास्टवरती केलेलं आहे, जातींवरती केलेलं आहे.
आणि जातीनुसार मग काय ठरवला गेला, दर्जा ठरवला गेला. मग तो सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सर्व बाबतीमध्ये जे मागे होते ते पण जातीमुळेच होते. त्याच्यामुळे जे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे ते कास्टवरती दिलेलं आहे. होऊ शकतं बघा, इकॉनॉमिकल कंडिशन जर बघायला गेलं तर या गावामध्ये या व्यक्तीने इकॉनॉमिकल कंडिशनमध्ये पुढे गेला, या गावातील व्यक्ती इकॉनॉमिकल कंडिशनमध्ये पुढे गेल्या, परंतु या डी कम्युनिटी जी आहे या डी कम्युनिटीचा सामाजिक दर्जा अजूनही हाच आहे जो बाकी कम्युनिटीचा आहे. बघा, हे सीचा आहे, हा बीचा आहे, हा एचा आहे सामाजिक दर्जा, तिथे डीचा फक्त एवढाच आहे. म्हणजे आर्थिक दर्जा, एखाद्याला इकॉनॉमिकली तुम्ही खूप काही दिलंय परंतु त्याला समाजामध्ये मान सन्मानच नाहीये, मग ते काय कामाचं आहे. एखाद्या कम्युनिटीला आपण खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ दिलं पण शैक्षणिक पाठबळच नाहीये. राजकीय डिसिजन जे घेत आहेत पॉलिटिकल मंडळी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं पार्टिसिपेशन कमी आहे. बरोबर की नाही. ही ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स आणि आता त्यानंतर त्याच्या आधी हजारो वर्ष आतापर्यंतची गोष्ट आहे. आजही कास्टवरती सामाजिक दर्जा सर्वांचा समान आहे का, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. स्वतःला उत्तर जर आढळत नसतील तर थोडे न्यूजपेपर आपण तुम्ही व्यवस्थित पहा, जे झालेले डिसिडेड ते बघा. कोणत्याही पॉलिटिकल लीडरचे भाषण किंवा आपण म्हणतो कोणत्याही कास्ट कम्युनिटीला भडकाऊ भाषण देणाऱ्या व्यक्तींचे ऑडिओ व्हिडिओ ऐकण्यापेक्षा जे ऑप्टिमिस्टिक न्यूज असतील, जे इन्सिडेंट झालेले असतील ते तपासा. भारतामध्ये सगळ्या कम्युनिटीच्या, सगळ्या कास्टचा, सगळ्या समुदायाचा समान लेवल आहे का, सामाजिक दर्जा सर्वांना समान आहे का आतापर्यंत? नाही. मग जोपर्यंत सर्वांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हे सगळे दर्जे सर्वांचे समान होत नाहीत तोपर्यंत हे कास्टवरती रिझर्वेशन आहे. जर भारतातले लोक सुधारले आणि सर्व हे जाती धर्म विसरून जर सर्व लोक एकमेकांना इक्वल मानू लागले तर किती सोपं असेल की रिझर्वेशन इकॉनॉमिक बेसिसवरती द्यायला. कारण की सगळ्यांचा सामाजिक दर्जा सेम झालेला आहे, मग आता आर्थिक याच्यावरती द्यायला काय हरकत नाही. पण आपल्याकडे ना सामाजिक दर्जा इक्वल झालेला आहे ना पॉलिटिकल दर्जा इक्वल झालेला आहे. मग आपण कसं म्हणू शकतो की डायरेक्टली इकॉनॉमिक बेसिसवरती रिझर्वेशन दिलं पाहिजे. ओके, तर ह्या जे लूप होल्स आहेत आपल्या सोसायटीमधले ते आपण कमी केले पाहिजे. ओके, योग्य त्या गोष्टींकडे लक्ष देणं, योग्य त्या गोष्टींचा विकास साधणं हे आपल्याला जमलं पाहिजे. भावी अधिकारी म्हणून तर जमलंच पाहिजे. ओके ना, तर त्याच्यामुळे हे रिझर्वेशन आहे. तर आर्टिकल 15 मध्ये आपण बघतो शैक्षणिक संस्थांमध्ये काही विशिष्ट कम्युनिटीज असतील, जे विकर सेक्शन्स असतील. आता रिसेंटली आपण 104 घटना दुरुस्ती बघितलेली, एक्झामला हे सर्व येऊ शकतं. काय केले, 10% रिझर्वेशन, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टचा निर्णय पण झालेला आहे. 10% रिझर्वेशन इकॉनॉमिक विकर सेक्शनला दिलं जाईल. 104वी घटना दुरुस्ती. आर्टिकल 15 आणि 16 मध्ये नवीन क्लॉज, क्लॉज 6 त्याच्यामध्ये टाकले गेलेले आहेत. दोन्ही याच्यामध्ये क्लॉज इन्क्लूड केलेले आहेत. तर हे भेदभाव नाही आहे. हे कशासाठी आहे तर आपण म्हणू शकतो भारतामध्ये समानता आणण्यासाठी आहे. भेदभाव जो समानता आणण्यासाठीचा आहे. ठीक आहे. तर आर्टिकल 15 भेदभावाची समाप्ती. सेम याच्याच लागून आहे आर्टिकल 16. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान इत्यादींच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. पण कशात भेदभाव केला जाणार नाही, जे शासकीय पदं आहेत, मग खाली पिऊन पासून ते प्रेसिडेंट पर्यंत जे भारतामध्ये जे पदं आहेत, केवळ तुम्ही एखाद्या धर्माचे आहात, वंशाचे आहात, जातीचे आहात, लिंगाचे आहात, जन्मस्थान तुमचं इथं डॅश डॅश आहे, याच्यामुळे तुम्हाला ते नाकारलं जाणार नाही. केवळ हे कारण, म्हणजे बाकी कारणानुसार आपण भेदभाव करू शकतो, नाकारू शकतो. मग बौद्धिक क्षमता त्याला असेल. ठीक आहे, मला राष्ट्रपती व्हायचं आहे, मला डॅश डॅश पदावर, तुम्ही भेदभाव करणार नाहीत ना धर्मावर, जातीवर, लिंगावर, तर मला द्या. पण मला क्वालिफिकेशन आत्मसात करायला पाहिजे, कारण की मला फक्त केवळ या कारणांवरती प्रोटेक्शन प्राप्त आहे, बाकी याच्यावरती नाही. शिक्षण ही मर्यादा असू शकते, क्वालिफिकेशन ही मर्यादा असू शकते, बौद्धिक क्षमता ही मर्यादा असू शकते. तसं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना डेप्युटी कलेक्टर, DYSP, IAS, IPS करायला पाहिजे. पण त्यासाठी काय केलं, ते एक्झाम घेतली जाते, बौद्धिक क्षमता तपासली जाते, ज्याची बौद्धिक क्षमता जास्त आहे त्याला त्या पदावरती घेतलं जातं. म्हणजे बाकी क्रायटेरिया असू शकतात. आणि याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, ॲज इट इज रिझर्वेशन आहे, आरक्षण दिलेलं आहे. आणि त्याचे कारण सुद्धा जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, का कशामुळे. ओके, तर आर्टिकल 15, आर्टिकल 16. आर्टिकल 15 भेदभावाची समाप्तीकरण, आर्टिकल 16 संधीची समानता. काय केलेलं आहे आर्टिकल 16 मध्ये, संधीची समानता. शासकीय संधी ज्या असतील
राजकीय आपण म्हणतो शासकीय पदांसंदर्भात जे असेल त्याच्याशी समानता. ओके, आर्टिकल 16. देन आर्टिकल 17 आता आपण पाहूया. आता आपल्याला पाहायचं आहे आर्टिकल 17. आर्टिकल 17 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य किंवा संसद तुला अधिसत्ता आहे, तुला ताकद आहे की तू कायद्याद्वारा अस्पृश्यतेची समाप्ती करशील. अस्पृश्यतेची काय करशील? समाप्ती करशील. अस्पृश्यता भारतीय इतिहासामध्ये आपण म्हणतो शेकडो वर्षांपासून चालत आलेली एक प्रथा आहे. कास्टनुसार आपण म्हणतो ना अस्पृश्यतेची, म्हणजे विशिष्ट समुदायाला विशिष्ट पद्धतीची वागणूक देणं, हीन दर्जाची वागणूक देणं आपण ज्याला म्हणतो. मग ते टच करण्यापासून असून किंवा एखाद्या ठिकाणी प्रवेश करण्यापासून पर्यंत असेल, बरेचसे फॉर्म आपल्याला माहिती आहे, याच्याबद्दल आता जास्त बोलण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये सांगितलेलं, याच्यामध्ये आर्टिकल 17 मध्ये हे नाही सांगितलं की काय शिक्षा असेल. संसद कायद्याप्रमाणे ठरवेल, संसदेच्या कायद्यानुसार हे बंद करायचं आहे. मग त्यासाठी 1955 मध्ये सगळ्यात आधी संसदेने काय केलं? अनटचॅबिलिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट केला. अनटचॅबिलिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट. याच कायद्याला नंतर 1976 मध्ये 1976 मध्ये सिव्हिल राईट्स ऍक्ट नाव दिलेलं आहे. सिव्हिल राईट्स ऍक्ट म्हणजे नागरी कायदा. सिव्हिल राईट्स मग याच्यामध्ये काय केलं? पूर्णपणे डिटेल दिलेली आहे की एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जातीचा, विशिष्ट कम्युनिटीचा आहे म्हणून हीन दर्जा देणं, जे पब्लिक प्लेसेस असतील, मग ते हॉस्पिटल झालं, हॉटेल झालं किंवा इतर जे सार्वजनिक ठिकाणं असतील, अशा ठिकाणी येण्यापासून मज्जाव करणं. सार्वजनिक त्याच्यावरती जर कोणी बहिष्कार घालत असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये आलं. म्हणजे या लिस्ट प्रमाणे जर एखाद्या कम्युनिटीचा व्यक्ती दुसऱ्या कम्युनिटीवरती काही अपशब्द बोलत असेल, हीन दर्जाची वागणूक देत असेल, तर अशा वेळी त्यांना या ऍक्ट प्रमाणे, सिव्हिल राईट्स ऍक्ट प्रमाणे त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल. आणि हा कायदा कोणी बनवलेला आहे? संसदेनं. जसं की 17 मध्ये सांगितले की संसद तू कायद्यानुसार अस्पृश्यतेला काय करशील? समाप्त करशील. ओके ना. आर्टिकल 18 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पदव्यांची समाप्ती. पदव्यांची समाप्ती. आता भारताचा इतिहास बघता आपण काय बघतो की बऱ्याचशा हेरिडिटरी टायटल्स जे आहेत ते वापरण्याची खूप सवय आहे किंवा ती इतिहासामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे. रायबहादूर, राजबहादूर, चक्रवर्ती, असे विविध पद आपण म्हणतो नावाच्या आधी विविध बिरुदे लावण्याची जी पद्धत आहे. कारण की आर्टिकल 14 आणि 14 ते 18 मध्ये आपण काय बघतोय? समानता बघतोय. सर्वांना इक्वल दर्जा द्यायचा आहे. आता तुम्ही क्लासरूममध्ये तुम्ही सर्वजण आलात, सर्वजण आपापलं नाव सांगतायत. मग तुमच्यापैकी 1-2 व्यक्ती आले आणि ते सांगितलं की मी रावबहादूर, राजबहादूर, चक्रवर्ती डॅश डॅश आहे. तर इतर लोकांना काय रिफ्लेक्शन जाईल? अरे बाबा हा आपल्यापेक्षा काहीतरी भारी. म्हणजे समानतेचं जे तत्व आहे ते इथे काय होतं? ब्रेक होतं. त्याच्यामुळे आपल्याकडनं ही अपेक्षा केली गेलेली आहे, आपल्याकडनं ही अपेक्षा केली गेलेली आहे की आपण नावाच्या पुढे किंवा मागे हे बिरुदे लावणार नाहीत, जे हेरिडिटरी असतील, जे आपण म्हणतो ना वंश परंपरेने चालणारी जी बिरुदे आहेत ती तुम्ही लावणार नाही. मग याला अपवाद पण दिलेला आहे. याला अपवाद काय दिलेला आहे की जे एज्युकेशनल टायटल्स असतात, जे मेडिकल टायटल्स असतात ते मात्र तुम्ही यूज करा, किंवा जे डिफेन्स रिलेटेड टायटल्स आहेत ते तुम्ही यूज करू शकतात. एज्युकेशन मेडिकल फील्डमध्ये आपण जे बघतो बऱ्याचशा याच्यामध्ये आपण म्हणतो प्राध्यापक लावलं जातं, डॉक्टर लावलं जातं. आर्मी डिफेन्समध्ये घेतलं तर लेफ्टनंट नाव असतं किंवा लेफ्टनंट जनरल, कर्नल, ब्रिगेडियर. कारण की त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या पदाची ओळख असते, त्याच्यानुसार पूर्णपणे कार्यवाही होत असते. सो तर ह्या टायटल्सला काय केलं? अपवाद दिलेला. हे टायटल्स तुम्ही लावू शकता. परंतु इतर टायटल्स लावण्यासाठी काय केलेले? तुमच्याकडून अपेक्षा केली की तुम्ही लावणार नाहीत. म्हणजे लावल्यानंतर तुम्हाला कोणती शिक्षा नाही येते, परंतु अपेक्षा केली की तुम्ही लावणार नाही. मग सुप्रीम कोर्टनं आणखी एक निर्णय दिला होता की जे आपले हायेस्ट ऑनररी अवॉर्ड्स आहेत, जसे की पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री अवॉर्ड आहेत आणि सर्वोच्च भारतरत्न जो पुरस्कार आहे, तर हे लावू शकतो का आपण नावाच्या पुढे? तर सुप्रीम कोर्ट याच्यावरती निर्णय दिला होता की हे हेरिडिटरी टायटल्स नाहीत आणि ते नावाच्या पुढे लावण्यानं आर्टिकल 18चा भंग होत नाही, परंतु तरी ते लावले नाही गेले पाहिजे असं सांगितलेलं आहे. परंतु आर्टिकल 18चा त्यामुळे भंग होत नाही हे देखील त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे लागू होतं कशासाठी? जे हेरिडिटरी वंश परंपरेने चालत आलेले टायटल्स आहे त्यांना हे लागू होतं. आर्टिकल 17, आर्टिकल 18. एकदा रिकॅप शॉर्टमध्ये रिव्हिजन घेऊया. आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18 हे समानतेचे आपण बघितलेले आहेत.
ज्यापैकी आर्टिकल 14 मध्ये काय होतं, कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यासमोर समानता, कायद्यासमोर सगळेजण काय असतील, समान असतील. हा काय होता पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. आर्टिकल 15 काय होतं, भेदभाव, भेदभावाची समाप्ती. आर्टिकल 16 होतं संधीची समानता. 17 अस्पृश्यता आणि 18 पदवी. याच्यापैकी आर्टिकल 14 हे इंडियन प्लस फॉरेनर दोघांनाही लागू होतं. आर्टिकल 15 केवळ भारतीयांना, 16 केवळ भारतीयांना, 17, 18 आता ह्याच्यामध्ये अस्पृश्यता कोणी भारतामध्ये करत असेल तर हे त्याच्या विरोधात केलेले कायदे आहेत. सेम विथ 18 इंडियन आणि फॉरेन दोघांनाही लागू होतो की भारतामध्ये जर कोणी फॉरेन व्यक्ती आहे आणि ती इतर देशाची काही पदवी त्याला स्वीकारायची आहे, डिलीट वगैरे जी पदवी आहे, परंतु भारत सरकारमध्ये किंवा भारतामध्ये काम करतोय तर त्याला भारतीय राष्ट्रपतींची परमिशन घ्यावी लागते. ओके, तर हे समानतेचे अधिकार आहेत आपल्या भारतामध्ये आपल्याला मिळालेले समानतेचे अधिकार. ओके, आय होप सर्वांना व्यवस्थित समजले असतील. नसेल समजत तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये वगैरे. ठीक आहे, तर आता पुढे जाऊयात आपण. नाव आता आपल्याला दुसरा भाग पाहायचा आहे. त्याच्यापैकी आर्टिकल 19-20 आता आपण पाहणार आहोत. आर्टिकल 19 सुरुवातीला बघूयात. आता हे जीवन जगण्याचे आपलं स्वातंत्र्य आहेत, विविध प्रकारचे आपल्याला काय मिळतं त्याच्यामध्ये, फ्रीडम, स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. आर्टिकल 19 मध्ये आपल्याला 6 बेसिक फ्रीडम दिलेले आहेत, 6 मूलभूत स्वातंत्र्य. त्याच्यापैकी एक आहे की आपल्याला भाषण व अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याला एक्सप्लेनेशन करणार आहे पूर्णपणे, तुम्हाला सांगतोच. सेकंड आपल्याला मिळणार आहे सभा घेण्याचं, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य. तिसरं आहे विविध संस्था, संघटना उभारण्याचे म्हणजे स्थापन करण्याचे. चौथं आहे भारतात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य. पाचवा आहे भारतात कोठेही स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. आणि 6वं आहे व्यवसाय निवडीचे. ओके, भाषण आणि अभिव्यक्ती याला आपण म्हणतो राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन, एक्सप्रेस होणं. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला भाषण करण्याचं, बोलण्याचं, स्वतःला अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे न्यूजपेपर याच्यामध्ये येतं, शांत राहणं हे सुद्धा याच्यामध्ये येतं. म्हणजे बघा, समजा एखाद्या केसमध्ये आपल्याला पकडलेलं आहे, पोलिसांना सांगितलं की हा मी सांगतो, मी बघितलेला आहे, कोणी खून केलेला आहे आणि मी सांगेल कोर्टामध्ये. पण कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणी जबरदस्ती करते की तुम्ही कधी मूव्हीजमध्ये बघा, रियालिटीमध्ये बघा, कधी ऐकलेले तुम्ही असं की कोणी जबरदस्ती केली तुम्हाला बोलण्यासाठी. कोर्टामध्ये गेलात आणि तुम्ही शांत जरी उभं राहिलात तरी तुम्हाला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही बोलण्यासाठी. शांत राहणं, कोर्टातच नाही कुठेही शांत राहणं हे सुद्धा तुमचं काय आहे, मूलभूत अधिकार आहे. कारण की एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्त होणं, व्यक्त होणं, तर शांत राहणं हे सुद्धा अभिव्यक्तीचाच प्रकार आहे. न्यूजपेपरमधून विविध बातम्या छापणं, आपलं मत मांडणं हे सुद्धा एक्सप्रेशनच आहे. तर ते सुद्धा कशामध्ये येतं, भाषण व अभिव्यक्तीमध्ये येतं. बऱ्याचशा मूव्हीज वगैरे आपण म्हणतो ना, आपले मतं मांडले जातात, कॉन्ट्रोवर्सी होते, तेव्हा काय कशाचा आपण म्हणतो दाखला दिला जातो की आर्टिकल 19 आम्हाला दिलेला आहे एक्सप्रेस होण्याचं स्वातंत्र्य. सो आपलं एक बेसिक फ्रीडम आहे, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन. देन सभा घेण्याचं स्वातंत्र्य. सभा घ्यायचंय परंतु आपण म्हणतो ना नो वेपन, हत्यारांविना तुम्हाला सभा घ्यायची, शांतपणे सभा घ्यायची आहे. तुम्हाला एकत्र येण्याचं, सभा घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी म्हटलं अरे चला रे बाबा आपण सर्वजण एकत्र येऊयात, आपल्या सभा घ्यायची आणि सर्वांनी चाकू, तलवारी, बंदुका घेऊन या. मीन्स व्हॉट, की आपली सोशल हेल्थ काय होणार, खराब होणार, दंगे फसाद होणार, कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी फेल होणार. सो तुम्हाला एकत्र यायचं या, परंतु काय तुमच्यावरती निर्बंध आहेत, वेपन्स वगैरे आणायचे नाही. तुम्हाला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु तुम्ही सार्वजनिक आरोग्याला बाधा ठरेल, नॅशनल सिक्युरिटीला बाधा ठरेल, इतर देशाशी असलेल्या तह करारांना बाधा ठरेल असं तुम्ही नाही करू शकणार. निर्बंध, तेवढे लिमिटेशन्स आहेत तुमच्यावर. आठवते ना, अमेरिका निगेटिव्ह राईट, आपण पॉझिटिव्ह म्हणजे सरकार प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करू शकतो, बऱ्याच ठिकाणी इंटरफेअर करतो. तसं अमेरिकेमध्ये स्कोप नाही, ते मोर ॲब्सोल्यूट इन नेचर आहे.
भाषण अभिव्यक्ती, मी जर बाहेर जाऊन बोलतो एखाद्या धर्माविषयी, मग होऊ शकते की जातीय दंगे होऊ शकतात, पूर्ण सोशल हेल्थ खराब होऊ शकते, इमर्जन्सी लागली जाऊ शकते. सो मला तिथपर्यंतच स्वातंत्र्य आहे जोपर्यंत सार्वजनिक आरोग्य ठीक आहे, नॅशनल सिक्युरिटी व्यवस्थित राहत आहे आणि परराष्ट्राशी केलेले संबंध वापरून त्याच्यावरती काय बाधा येत नाही. सेकंड थिंग म्हणजे सभा स्वातंत्र्य घेण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु आपल्याला वेपन्स वगैरे सोबत आणायचे नाही, शांतपणे घ्यायचे आहे. तुम्ही संस्था संघटना उभारू शकता ज्या लोकशाहीला अनुसरून असेल, ज्या शांततेसाठी असेल. आतंकवादी संघटना बनवणं हे याच्यामध्ये येणार नाही. कट्टर धार्मिक संघटना जी हिंसक आहे, व्हायलंट आहे, अशा सभा संघटना याच्यामध्ये येणार नाही. ऍक्च्युली खरं सांगायचं म्हटलं प्रॅक्टिकली, जर आर्टिकल 19 जर आपण 100% इम्प्लिमेंट करायचं म्हटलं तर भारतामधल्या ज्या मोठ्या मोठ्या बऱ्याचशा संस्था त्या बॅन होऊन जाते. तेवढं संविधानामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकली किती फॉलो होतो हे वेगळा विषय. भारतात तुम्हाला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारतात तुम्ही कुठेही जाऊ शकता, फिरू शकता. एक्सेप्शन म्हणजे काय, समजा माझं एखाद्या ठिकाणी जाण्यानं त्या ठिकाणचं वातावरण खराब होत असेल, त्या ठिकाणची सार्वजनिक आरोग्य खराब होत असेल तर मला तिथे रोखलं जातं. होऊ शकतं की मी एखादा लीडर आहे, पॉलिटिकल लीडर आहे आणि लोक माझ्यावर खूप नाराज आहेत एखाद्या जिल्ह्याचे, आणि मी त्या जिल्ह्यात गेल्यानंतर होऊ शकतं की दंगे फसाद होऊ शकतात. तर अशा वेळेस मला तिथे जाण्यापासून काय केलं जाईल, रोखलं जाईल. कोणी साधारण व्यक्ती जरी जाणार असेल आणि त्याच्या जाण्यानं जर काही प्रॉब्लेम निर्माण होणार असेल तर तिथं त्याला रोखलं जातं. सो भारतात हे निर्बंध आहे. प्लस आता बघू आपण न्यूक्लिअर साईट्स वगैरे जे असतात, जिथे न्यूक्लिअर एक्सपेरिमेंट चालू असतील किंवा जे पॉवर जनरेशनचे प्रोजेक्ट्स असतील किंवा काही सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, तर अशा ठिकाणी आपण फिरू शकतो का, आपल्याला जाऊ देतात का किंवा जाऊ देतील का, नाही. ओके, ऑर्डिनरी ठिकाणी आपण होतो जिथे सर्वसामान्य जाऊ शकतात, सर्वांना परमिशन तिथे आपण जाऊ शकणार. तिथे आपल्याला भारतात कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतात कुठेही आपण स्थायिक होऊ शकतो. उद्या तुम्ही UPSC एक्झाम पास झालात किंवा तुम्हाला एखादा प्रायव्हेट जॉब लागला किंवा तुम्ही एखादा बिझनेस सुरू केला बाहेरच्या राज्यांमध्ये, तर तुम्ही तिथे जाऊ शकता, तिथे राहू शकता, तिथे परमनंटली घर घेऊन स्थायिक होऊ शकता. जम्मू काश्मीरचं एक्सेप्शन होतं, आता ते सुद्धा निघून गेलेलं आहे. सो हा स्वातंत्र्य तुम्हाला प्राप्त आहे. व्यवसाय निवडण्याचे म्हणजे तुम्हाला भारतामध्ये काय करायचं आहे, बिझनेस चालवायचा आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे व्यवसाय निवडू शकता. पण याला एक्सेप्शन, याला अपवाद किंवा याला निर्बंध काय की त्या व्यवसायाशी संबंधित क्वालिफिकेशन तुमच्यामध्ये असलं पाहिजे. नाहीतर मी उगाच माझ्या नावासमोर डॉक्टर लावतोय, वकील लावतोय आणि व्यवसाय निवडून बसलोय, असं होणार का, नाही. तर त्या व्यवसायाला अनुरूप जे योग्य क्वालिफिकेशन वगैरे क्रायटेरिया निश्चित केलेला आहे तो तुम्हाला तिथे हासिल करावा लागणार. म्हणजे मग तुम्ही एकदा पोलीस झाल्यानंतर पोलीसच्या पदाचा राजीनामा देऊन उद्या लॉची अभ्यास करा, वकील व्हा. वकील झाल्यानंतर तुम्हाला तो चेंज करायचा, चार्टर्ड अकाउंटंट व्हा किंवा अदर ह्याच्यामध्ये प्रायव्हेट बिझनेस चालू करा. तुमच्यावर कसलंही बंधन नाही आहे. भारतामध्ये तुम्हाला व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य आहे. ओके, तर आर्टिकल 19 द्वारा आपल्याला हे 6 बेसिक स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे, ज्याच्यामध्ये काही मर्यादाही आपल्याला दिसतात. पण त्या मर्यादा कशासाठी आहेत, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी. ठीक आहे, 19. आता आपण 20 बघूयात काय आहे. नाव आता आपण आर्टिकल 20 बघणार आहोत. आर्टिकल 20 हे कुणासाठी आहे, जे गुन्हेगार आहेत, जे ऑफेंडर्स आहेत, अशांना त्यांना शिक्षेपासून मिळणारं स्वातंत्र्य आहे. शिक्षेपासून मिळणारं स्वातंत्र्य आहे. याच्यामध्ये 3 कन्सेप्ट दिलेले आहेत. सगळ्यात पहिली आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो, लॅटिन वर्ड्स आहेत. देन आहे नो डबल जिओपॅर्डी आणि तिसरा आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ याला आपण काय म्हणतो. आता साधारण परिस्थितीमध्ये याला आपण एकदम सोप्या शब्द सांगायचं म्हणजे संसद भूतलक्षी कायदा बनवणार नाही. भूतलक्षी कायदा बनवणार नाही. ज्याचा अर्थ काय झाला, जर एखादी कृती केली आहे, जर एखादी कृती केली गेलेली आहे आणि या कृतीला ती जेव्हा केली गेली आहे त्याच क्षणी जर कायद्याद्वारा
जर कायद्याद्वारा शिक्षा असल्यास तरच, कायद्याद्वारा शिक्षा असेल तरच त्या संबंधित कृतीला म्हणजे त्या व्यक्तीला काय होईल, शिक्षा होईल. भूतलक्षी शिक्षा होणार नाही. आता तुम्हाला एकदम एक्झाम्पल देऊन सांगतो सिम्पली. मी काल चोरी केली किंवा मी काल टू व्हीलर 50च्या पेक्षा जास्त स्पीडनं चालवली, टू व्हीलर फिरवलं जे काय असेल, मी 50 अबव स्पीडनं चालवली. तर कालपर्यंत काही 50च्या पुढे जर साधारण रोडवरती चालू त्याची ते स्पीड लिमिट नाही, तुम्हाला काही सजा नाही आहे. आज संसदेनं बिल पास केलं, म्हणजे आज राष्ट्रपतींची स्वाक्षरी, म्हणजे आज पूर्ण प्रोसिजर पूर्ण झाली आणि आज रात्री 12 वाजल्यापासून त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली की भारतात कोणीही 50च्या स्पीडच्या पुढे 50 मीटर पर किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं गाडी चालवेल, 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं किंवा त्याच्यापेक्षा जास्तच्या स्पीडनं जर भारतात कोणीही गाडी चालवत असेल तर त्याला 2 वर्षाची शिक्षा. काल्पनिक उदाहरण आहे जस्ट समजून घेण्यासाठी. तर आज रात्री 12 वाजल्यापासून मग मी काय केलं, मी उद्या वापस 50च्या पुढे गाडी चालवली आणि पोलिसांनी बघितलं आणि मग मला अटक झाली, माझा गुन्हा झाला. मग माझा त्यांनी व्हिडिओ जो काढलेला होता तो तिथं प्रूफ म्हणून सादर केला. मग मला सजा केव्हा झाली, जे उद्यासाठी मी करणार आहे, कारण की उद्या जी मी कृती केली त्यावेळेस कायदा अस्तित्वात आहे, म्हणून मला काय झालं, त्या कृतीसाठी शिक्षा झाली. आता दुसरं एक्झाम्पल, सेम कंडिशन सेम आहे की आज रात्री 12 वाजल्यापासून 50च्या पुढे जर जो गाडी चालवेल त्या व्यक्तीला 2 वर्षाची शिक्षा होईल. मी काल चालवली होती पण काल तो ऍक्ट नव्हता, तर मी उद्या वापस घराच्या बाहेर गेलो आणि मी नॉर्मल 20-30च्या स्पीडनं गाडी चालवतोय, तर पोलीस मला पकडणार नाहीत. म्हणजे पोलिसांना व्हिडिओ मिळाला की मी काय केलंय, मी 50 पेक्षा जास्त स्पीडनं गाडी चालवली होती. मग तो पोलीस मला व्हिडिओ दाखवतात की अरे बघ, हे तू 50 पेक्षा जास्त स्पीडनं गाडी चालवत होता, सीसीटीव्ही कॅमेराने कॅप्चर केलेला आहे तुला. मग मी काय म्हणेल की तो व्हिडिओ केव्हाचा आहे, ते म्हणतील की तो परवा दिवशीचा आहे, ऍक्ट येण्याच्या 1 दिवस आधीचा आहे. तर मी काय म्हणेल की तुम्ही मला शिक्षा देऊ शकणार नाही, कारण की त्यावेळेस माझ्या कृतीला तो ऍक्ट नव्हता, ती प्रोव्हिजन नव्हती. म्हणजे 1 दिवस आधीची, नो पोस्ट डिफॅक्टो. तुम्ही भूतकाळात जाऊन मला शिक्षा देणार नाहीत जेव्हा कायदा अस्तित्वात नव्हता. मग अशा वेळेस मला शिक्षा होईल का, नाही. हा, आता आपण बघतोय स्वातंत्र्याच्या आधीपासूनच आपले जे CRPC IPC कायदे जे आहेत ते बनलेले आहेत. मी 10 वर्षापासून खून केला, आता 302 आर्टिकल पहिल्यापासूनच आहे. खून झाले की तुम्हाला जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होईल, कायद्याची त्या इन्सिडेंटची तीव्रता पाहता. मी 10 वर्षापूर्वी खून केला, ओके, परंतु तो आता मी जेव्हा खून केला होता तेव्हा पण आर्टिकल होतं, तेव्हा पण ऍक्ट होता, तेव्हा पण शिक्षा होती की खून केल्यानंतर फाशीची शिक्षा. परंतु लोकांना म्हणतो ना, जे तपासणाऱ्या संस्था असेल त्यांना किंवा न्यायालय असेल त्यांना ते प्रूफ मिळाले नाही किंवा मला ती शिक्षा झाली नाही किंवा कोणाला माहीतच नाहीये की मी ते खून केलेलं आहे. परंतु आता ते माहीत होत आहे, आता सध्या सगळ्यांना समजलं, भविष्यात जाऊन किंवा येणाऱ्या 2-3 वर्षांना समजलं तर मला शिक्षा होईल, कारण की मी जेव्हा गुन्हा केला होता तेव्हा कायद्याद्वारे मला ती शिक्षा होती. जर कायदा अस्तित्वात असेल पर्टिक्युलर कृतीसाठी तरच शिक्षा होईल. संस्था भूतलक्षी असं नाही की अरे यार 10 वर्षापूर्वी खुनासाठी काहीच नव्हतं आणि आजपासून जो खून करेल त्याला शिक्षा होईल आणि मग मी 10 वर्षापूर्वी खून केलेला आहे. संसद कायदे नाही बनवणार की 10 वर्षापूर्वीपासून जे खून केले सगळ्यांना सजा, कारण तेव्हा कायदाच नव्हता तो अस्तित्वात, तर मग शिक्षा कशी होणार. तर पहिलं हे प्रोटेक्शन प्राप्त होतं अपराध्यांना. सेकंड थिंग म्हणजे नो डबल जिओपॅडी, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होणार नाही. 2 वेळा शिक्षा होणार नाही, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होणार नाही. आणि तिसरं याच्यामध्ये मिळतं ते म्हणजे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे मी स्वतः गुन्हेगार आहे, मी स्वतः गुन्हेगार आहे हे मला आपण म्हणतो ना हे करण्यासाठी मला कोणी मजबूर करणार नाही की तू गुन्हेगार आहेस बाबा हे सांग कर. कोर्टामध्ये वगैरे तुम्ही बघितलेलं आहे, सगळ्यांना माहीत, बऱ्याचशा मूवीजमध्ये बघतो की आधी जे अपराधी असतात, विलन्स असतात ते सुटतात, कारण की त्यांना अपराधी आहेत हे प्रूव्ह कोणाला करावं लागतं, हिरोला, जो पोलीसवाला आहे. पोलीस यंत्रणेचं किंवा जे तपासणाऱ्या संस्था आहेत त्यांचं काम काय की प्रूफ इकट्ठा करणं, प्रूफ एकत्र करणं आणि त्या प्रूफनुसार त्या व्यक्तीला गुन्हेगार सिद्ध करणं कोर्टामध्ये.
आरुषी तलवार ची केस तुम्ही बघितली आहे, त्याच्यावरती तलवार मूवी आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघितला असेल. त्या जो व्यक्ती आहे त्याची नार्कोची टेस्ट यूट्यूबला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा केलेला आहे. पण नार्को टेस्ट सुप्रीम कोर्टामध्ये व्हॅलिड नाही आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की नार्को टेस्ट करण्याची आम्ही तुम्हाला परमिशन दिली किंवा तुम्ही जे नार्को टेस्ट करताय हे तुमच्या तपासण्यासाठी आहे. नार्को टेस्ट म्हणून तुम्ही त्यांच्याकडून काढून घेता की कुठे वेपन त्यांनी लपवून ठेवलेलं आहे, कुठे ते आणखी काय प्रूफ्स त्यांनी लपवून ठेवलेले असतील, कुठे सिद्ध होऊ शकेल की तो गुन्हेगार आहे, ते तुम्ही तपासा, ते आमच्याकडे घेऊन या, मग आम्ही त्या व्यक्तीला शिक्षा देऊ. फक्त नार्कोच्या आधारावरती आम्ही शिक्षा देऊ शकत नाही. जरी त्या नार्कोमध्ये तो म्हटलं असेल की मी खून केलाय, असं केलंय, तसं केलंय, त्या नार्कोच्या आधारावरती पोलिसांना प्रूफ सापडावं लागतं आणि कोर्टामध्ये ते साबित करावं लागते की तो व्यक्ती गुन्हेगार आहे. ओके. तर या गोष्टी ह्या गोष्टींचं संरक्षण पुन्हा प्राप्त होतं अपराध्यांना, की जर त्यांना त्या कृतीला शिक्षा असेल तरच शिक्षा होईल, एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा होईल, आणि तिसरं म्हणजे तो स्वतःला कोणीतरी बळजबरी करणार नाही तो गुन्हेगार असण्यासाठी, ते सिद्ध करावं लागेल. तर आर्टिकल 20 द्वारा हे आपल्याला स्वातंत्र्य मिळतात. तर मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे. मूलभूत अधिकार खूप मोठा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 21 जे आपल्या पूर्ण संविधानातलं सर्वात महत्त्वाचं आर्टिकल आहे ते आपल्याला पाहायचं आहे. परंतु आपण काय करूयात, फंडामेंटल राईट्सला 2 भागात विभागूयात. की एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला फार कंटाळा येतो, बरेचसे स्टुडंट्स असतात, नवीन स्टुडंट असतात जे सिरियसली प्रिपरेशन करणारे, ते 2-3 तासही बघू शकतात आणि आय होप सर्वजण तसे असतील. तरीही आपण काय करूयात, फंडामेंटल राईटला 2 भागामध्ये हे करूयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्याला सुद्धा सोपं जाईल. तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कळवा. ओके. व्यवस्थित एक्झामच्या देण्याच्या आधी मी 1-2 आणखी सेशन ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमीचे आपल्याला 1-2 टॉपिक करायचे आहेत आणि एक्झामच्या आधी काय कसं करायचं याच्यासाठी सुद्धा मी एक लेक्चर बनवेल. ओके. तर भेटूया नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.